इतका ढगांचा गडगडाट होतोय की दिवाळीच्या निमित्त देवांनी फटाकडे फोडायला घेतलेले आहेत. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी आता तयारीच करते आणि मी तुम्हाला एक गोष्टही दाखवते की आज लक्ष्मीपूजन आहे आणि बाहेर इतका पाऊस पडतोय. चला बघा दाखवते. ॲक्च्युली मला आता पूजेची तयारी करायची आहे पण अक्षरशः विजांचा गडगडाट चालू आहे. हां, इथं फटाकडे जमिनीवर नाही आकाशात फुटतात ते दाखवते तुम्हाला. बघा, या देव दिवाळी चालू आहे, इतका ढगांचा गडगडाट होतोय की दिवाळीच्या निमित्त देवांनी फटाकडे फोडायला घेतलेले आहेत. ॲक्च्युली लाइटिंग दिवे सगळं पेटवायचं आहे पण पाऊस भरपूर आहे म्हणून थोड्या उशिरा पेटवते आणि आता तयारी करून घेते. पूजा करायची आहे, पूजेचीही तयारी करते. हां, ॲक्च्युली तुम्हाला मी दाखवत होती. बघा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी किती आवाज येतो, किती गडगडाट होतोय. या पावसाचा सीझन संपणार आहे की नाही कळत नाहीये. तर चला आता मी तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते. मी आता पूजेची तयारी करते. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते जे मी पूजेसाठी ठेवणार आहे. तर हे आहे 5 कवड्या, 5 कमळ फूल, 5 इलायची, 5 लवंग. हे मी पूजेसाठी ठेवणार आहे. आता ते मी घेऊन आली आहे. आणि हे बघा आम्ही काय केलं आहे, डेकोरेशन केलं आहे थोडंसं. हे पद्धतीने मी आणि यशने आम्ही दोघांनी मिळून केलं आहे. आता मी इथे ॲडजस्ट करते. देवीसाठी खीर केली आहे आणि काय काय ठेवलंय मी व्यवस्थित तुम्हाला नंतर सांगते. पण फराळ जे मी केलेला आहे, बेसनाचे लाडू आणि शंकरपाळ्या. ॲक्च्युली तुम्हाला माहितीच आहे की रिया आत्ताच म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच जॉर्जियाला गेली. तर त्याच्यानंतर घरची साफसफाई आणि विजयनगरचं थोडं कार्यक्रम होतं म्हणून फारसा काही वेळ भेटला नाही मला. म्हणून मी जास्त नाही तर फक्त घरचं हे बेसनाचे लाडू आणि शंकरपाळ्या हे केलेल्या आहेत. मला रांगोळी हा प्रकार येत नाही हे तर तुम्हाला कळलंच असेल, तरी सुद्धा मी ट्राय करते. काहीतरी आपलं बघितलेलं प्रयत्न करते. कसं आया त्योहार का फिर मुहूर्त वही, मेरे आंगन में खुशियाँ भी भरने लगी. आया त्योहार का फिर मुहूर्त वही, आज दीप विजय की जलाओ सभी. मेरा मन झूम झूम के गाए रही, मेरा मन झूम झूम के गाए रही. मेरे राम पधारे जगत में अभी, अपनों को अपनों से जोड़े मीठी रस कसी घोले. देखो आई आई दिवाली,
काय काय ठेवलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, देवीचा फोटो मांडला आहे आणि त्याच्यानंतर या वाटीमध्ये 5 कमळ फूल, 5 इलायची, 5 कवडी आणि 5 लवंग हे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर देवीची ओटी भरली आहे. नंतर या पानांवरती गणपती, श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि आपले कुळदैवत असं सुपारीच्या रूपात हे मांडलेलं आहे. आणि नैवेद्यासाठी मी देवीला खीर केली आहे. या शंकरपाळ्या आणि लाडू ह्या मी बनवलेल्या आहेत. नंतर मग लाया, बताशे, पेढे, गोड आणि ही दही आहे. यामध्ये खडी साखर टाकलेली आहे, ती ठेवलेली आहे. आणि गोड पान देवीला नैवेद्य दाखवतात हे मला कळलं, तर मग तेही मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा, आम्ही असं छानपैकी सजवलेलं आहे. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या आणि दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या YouTube फॅमिलीला आमच्याकडून हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आणि ही दिवाळी तुम्हाला अशी सुख, समृद्धी, आनंदाची, भरभराटीची आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांवर नेहमी बरसू दे. वासू दे. आणि आमच्यावरही असू दे, आमच्या जोडीला तुमच्यावरही असू दे. प्रीती, तुला दीपावलीच्या आणि लक्ष्मी पूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी धनी. हॅपी दिवाळी. सदा सुखी राहा. तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी सर्वांना. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सदा शुभेच्छा. हॅपी दिवाळी. नो प्रॉब्लेम. यशस्वी भव, यशस्वी हो. लक्ष्मी माताचा आशीर्वाद तुझ्यावर असू दे. जसं त्या फोटोमध्ये असे धन पडतात ना, तशी तुझ्यावरती धन लक्ष्मीची वर्षाच होऊ दे. होईलच, कारण त्याच्या नावातच यश आहे. काय 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 बोलले? त्याच्या नावातच यश आहे. यशस्वी तर होणारच आहे. होशील ना, होशील ना. गणपती बाप्पाची कृपा नेहमी त्याच्यावर राहील. हो. आणि आपण सगळेजण रियाला विश करूया का? हॅपी दिवाळी बेटा. आणि आम्ही तुला खूप मिस करतो. तर मी तुम्हाला दाखवते घर आम्ही कसं सजवलं आहे. घरामध्ये कंदील कोणते लावलेले आहेत ते बघून घ्या. म्हणजे जास्त तर काही केलेलं नाहीये. तर हे बघा, मी मुंबईवरून आणलेले होते शुभला आणि छान दिसतात. ऍक्च्युली सगळ्यांना आवडलं, ज्यांनाही बघितलं त्यांना सगळ्यांना आवडलंय. आणि आता धनींना जायचं आहे, कारण की धनींना ऑफिसमध्ये पूजा करायची. तर बाय 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 बाय, यावे. हे बघा, अशा पद्धतीने मी ऍक्च्युली फटाकड्यांचा आवाज बंद केलाय. हॉलमध्ये कंदील आहे. तुम्हाला दाखवते टेरेसवर कशा पद्धतीने लाइटिंग केलेली आहे. अशा पद्धतीने आमचा टेरेस सजवण्यात आले. आणि काय फटाकडे फोडतात ते, आणि प्रत्येक बॉम्बवर मी अशी दचकते. चला, हरकत नाही, लक्ष्मीपूजन आहे, फोडलेच पाहिजे. आता मी आताच जाऊ, नाही तर फक्त दचकतच. फटाकडे असे फारसे काही मला आवडत नाही. आणि या श्रियाने पण कधी जास्त वाजवलेच नाही. लहान होते त्या टायमाला डॅडी आणून द्यायचे, आणि त्यावेळेसच त्यांना जसे मोठे होत गेले तसं त्यांनी फटाकडे वाजवायचे बंदच केले. घरामध्ये आम्ही कशी सजावट केली आहे ते बघितलंच आहात. तर ब्लॉग काही मी फार मोठा करत नाहीये, कारण की रिया नाहीये. आणि खरोखर सांगते, म्हणजे अशी ना इच्छा होत नाहीये कोणत्याही गोष्टीची. ती कितीही मला त्रास देत असली ना, तरी घरात असल्याने बरं वाटत होतं थोडंसं. पण असू दे, आता ती गेलेली आहे जॉर्जियाला, आणि तिलाही आता मी व्हिडिओ कॉल करते, तिच्याशीही बोलते. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.